आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साईनाथ महाराज की जय। साईनाथ महाराज की जय। जय जयकार त्या ईश्वराचा करा ज्याने हे जग निर्माण केलंय, ज्याने दिवस रात्र निर्माण केले, अंधार प्रकाश बनवलाय, निराशा आशा निर्माण केलीये, सुख दुःख निर्माण केलंय। हे सुख दुःख नक्की काय आहे? माणूस सुखी का होतो आणि दुःखी का होतो? मनाप्रमाणे झालं तर माणूस सुखी आणि जरा मनाविरुद्ध झालं तर तो मनुष्य दुःखी। मन शांत असेल तर भरपूर सुख आणि अशांत असेल तर प्रचंड दुःख। पण हे मन अशांत का होतं? मन एकाच गोष्टीकडे ध्यान लावून राहिलं तर ते शांत राहतं। पण मन तर चंचल आहे, ते भटकू पाहतं, भरकटू पाहतं। मनाला मोकळं सोडलं तर ते एकच गोष्ट परत आणणार, अशांती। अशांती। सर्वांना शांती हवीये, अशांती नकोय। मग मनाला भरकटण्यापासून उंच उडण्यापासून अडवायला माणसाने ईश्वराची भक्ती केली पाहिजे। देवाच्या ध्यानात मन रमवलं पाहिजे, त्याच्या आशीर्वादाची इच्छा धरली पाहिजे। ईश्वराचा कृपाशीर्वाद माणसाला सगळ्या दुःखांपासून मुक्ती देत असतो। सबका मालिक एक। प्रणाम। तू माझ्या आशीर्वादाची लायक नाहीयेस। इथं का आलीयस तू? हे विचारायला की माझ्या मार्गात आडवे का येताय तुम्ही? ज्या रस्त्यावर तुझ्यासाठी अडथळे आहे त्या रस्त्यावर जाणून बुजून का चालतेस तू?
मला ते मूल हवंय. नाही मिळणार ते मूल तुला. बाबा, ही नाटकं बंद कर आणि त्या बाळाच्या मार्गातून दूर हो. दामू अण्णा आणि त्याची पत्नी माझे भक्त आहेत. आतापर्यंत तू त्यांच्या आयुष्यातून आनंद हिरावत आलीयस, पण आता मी तुला असं नाही करू देणार. ते मूल मला हवंय. ईश्वरा, हा, बाबा बाबा बाबा, रक्षण करा बाबा, रक्षण करा. ही उदी रक्षास्त्र आहे. जो ईश्वराला शरण जातो, ही उदी त्यांचं रक्षण करते आणि जे त्याला आव्हान देतात त्यांना ती अद्दल घडवते. बाबा बाबा, क्षमा क्षमा साईनाथ, क्षमा बाबा. मी त्या मुलाकडे आजपासून नाही तर अगदी आतापासून पाहणार देखील नाही. मला क्षमा करा, मला क्षमा करा साईनाथ. तू दामू अण्णा आणि त्याच्या पत्नीला कधीही कुठलाही त्रास नाही देणार. बोल. नाही देणार, नाही देणार साईनाथ, नाही देणार. नाही नाही साईनाथ, नाही नाही साईनाथ, नाही. साईनाथ, तुम्ही कोणाशी बोलत होतात? शापाशी महाळसापती. म्हणूनच नेहमी सांगतो मी की चांगली कर्म करा. कधीही कुणाचं वाईट नका चिंतू, वाईट नका करू. जेव्हा केव्हा एखाद्याचं वाईट केलं जातं नानावली, तेव्हा तो मनुष्य वाईट करणाऱ्याला शाप देतो. त्या शापांमागे त्या शाप देणाऱ्या व्यक्तीने कमवलेल्या साऱ्या पुण्यांची शक्ती असते, जी त्या शापाला प्रभावी करते. साईनाथ, तुम्ही भक्तवत्सल आहात. जशी एखादी आई आपल्या मुलांची काळजी घेते, तशीच तुम्ही तुमच्या भक्तांची काळजी घेता. हो बाबा, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. तो योगेश्वर पाण्यात नाही बुडाला, माझे पैसे बुडाले. तुम्ही पाहिलत ना कसे मुठी भरभरून लोकांना पैसे वाटत होता. अरे जसे की ते पैसे माझे नव्हतेच मुळी. एक गोष्ट बोलू द्वारकानाथजी, जर थोडासा जरी जय जयकार केला असता ना तर मला समाधान वाटलं असतं, पण नाही. अरे राम राम राम, सत्यवचन. अरे राम राम राम, कसलं सत्यवचन. अरे माझी अक्कल माती खायला गेली होती की मी त्या योगेश्वराचं दर्शन घेतलं. सत्यवचन. अरे हट हट इथून. अरे राम राम राम, अरे हट, अरे जा. अरे द्वारकानाथजी, हा बैल तर जातच नाहीये. अरे वैद्य बुवा, भगवान शिवशंकराला अर्पण केलेला बैल आहे तो. त्याला काहीतरी खायला द्या ना. खायला देऊ? हो. अरे गाढवा, मी तुला खायला देतोय, हे काय कमी आहे का? म्हणून मी अजून या बैलाला पण खायला देऊ? अरे हे माझं घर आहे, धर्मशाळा नाही. समजलंस का? धर्मशाळाच तर आहे. नमस्ते बैल भाऊ. अरे वैदबुवा, जिथे तुम्ही एका बैलाला आश्रय दिलाय ना, तिथं अजून एकाला पण तर द्या. आणि दोघांमध्ये तर फक्त एवढाच फरक आहे. या बैलाला 4 पाय आणि 2 शिंग आहेत, आणि या बैलाला 2 हात 2 पाय आणि शिंग तर नाहीच आहेत. आणि हा दोघांच्यातही ना एक गोष्ट नाही आहे. कोणते नानावाले जे? दोन्ही बैलांना अक्कल नावाची गोष्टच नाही आहे.
अरे नानावली, जर मी बैल असतो तर तुला शिंग मारलं असतं, समजलास का? अरे इकडे तिकडे भटकतोस आणि तोंडात येईल ते बोलतोस, सत्यानाश हो तुझा. हो नालायक कुठला, एका मागोमाग एक बैल हो. येतायत घरी अरे आणि हा इतका मोठा राग बोलतोय. का आलाय तुम्हाला? नानावली कधीतरी चकल्याची गोष्ट बोलतो ना. अरे काय म्हटलंस तू? भिक्षाम देही. भिक्षाम देही. भिक्षाम देही. भिक्षाम देही. नमस्कार बाबा. नमस्कार बाबा. कसा आहेस बायाजी अप्पा? जेव्हापासून यांनी गोंद्याला देवाला सोडलंय तेव्हापासून उदासच असतात. का रे बायाजी अप्पा? गोंद्याची आठवण येत राहते. सारखा विचार येतो की तो कसा असेल, पोटभर खाल्ला असेल की नाही, रात्री कुठे राहत असेल. म्हणून तर शेतीकडे लक्षच नाही यांचं. जशी गोंद्याची आठवण येते तसे त्याला बघायला जातात आणि दूर उभे राहून पाहत राहतात. मी काय करू बाबा, गोंद्यावर खूप जीव आहे माझा. तुम्ही नेहमी म्हणता ना की मोह मायेपासून नेहमी दूर राहिलं पाहिजे, पण आता समजलं की मोह मायेपासून दूर राहणं किती अवघड आहे. गोंद्याची चिंता तू नको करूस बायाजी अप्पा. त्याची चिंता महादेवाला आहे, तुला नाही. तू केवळ आपल्या घर संसाराकडे लक्ष दे. सबका मालिक एक. ते पहा दिनकर, तुझं कम नशीब इस्पितळातून सही सलामत परत आलीये. प्रणाम दामोंडा. वहिनी, तुम्हाला व्यवस्थित बघून मनाला खूप छान वाटलं. सगळी साईबाबांची कृपा आहे. माझं आणि माझ्या बाळाचं रक्षण साईबाबांनीच केलंय. दिनकर, तूही साईबाबांना शरण जा, तुझंही कल्याण होईल. हो वहिनी. चल उर्मिला. दिनकर, जायचं का? कुठे जायचं? शिर्डीलाच, साई बाबाकडून आपलं कल्याण करायला. मी तर तुला घे, खा. अजून खा. माणूस इतका स्वार्थी का होतो? आपल्या स्वार्थापोटी तो दुसऱ्याचा आनंद हिरावून घेतो. भावाचं भावाशी भांडण लावतो. माते समान वहिनीबद्दल मुलासारख्या धीराच्या मनात विष पेरतो. नात्यांमध्ये आग लावून शेवटी या माणसाला हवंय तरी काय? फक्त पैसा. पैशाने काय होणार? काय त्याचा उद्धार होईल का? तो हे का विसरून जातो? जेव्हा तो या जगातून जाणार आहे तेव्हा तो रिक्त हस्तांनी जाणार आहे. जमीन, जुमला, दागिने, पैसे सारं काही इथंच ठेवावं लागणार आहे. काहीच सोबत नाही नेता येणार आहे. मग हा स्वार्थ का?
माणसाला हे कधी समजेल की जेव्हा तो जाईल तेव्हा त्याच्यासोबत त्याची भली बुरी कर्म आणि त्याचे बरे वाईट संस्कारच जातील. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. चल साईबाबांच्या आरतीला जाऊया. चल दिनकर. हो चला. मन हमारा धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदि अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. साईबाबा, तुमच्या आशीर्वादाने मी आई होणार आहे. मग अचानक हे संकट का? मी तर कधी कुणाचं वाईट नाही चिंतलं, ना कधी कुणाचं वाईट केलं. मग माझ्या बरोबरच हे वाईट का घडतंय बाबा? माझ्या बरोबर हे वाईट का घडतंय? हे पहा, मी आज ही गोष्ट स्पष्टपणे सांगते आहे आणि हे मी आज तुम्हाला शेवटचं सांगते आहे की मला मूल बाळ काहीही नकोय. मी 9 महिन्यापर्यंत बाळाचं ओझं नाही वाहू शकत आणि मुलाला जन्म देऊन मी माझं सौंदर्य नाही बिघडवणार. आता समजलं का उर्मिला बेटी? चांगली कर्म केली तर आशीर्वाद मिळतात आणि वाईट कामं केली असतील तर मग शापच मिळणार. कर्म आपल्या सोबत चालतात. उर्मिला, काय झालं? साईबाबांनी मला माझ्या मागच्या जन्मीचा साक्षात्कार करून दिला. मी खूप वाईट आहे, खूप वाईट आहे मी. साईबाबा, मला माफ करा, माफ करा मला बाबा. मला माझं मूल गमवायचं नाहीये, बाळ नाही गमवायचं आहे मला बाबा. मलाही साक्षात्कार झालाय दिनकर. लवकरात लवकर संधी मिळताच दामू अण्णाला हटवून त्याचा सारा धंदा, सारा व्यापार आपल्या ताब्यातच घ्यायला हवा. आपल्या ताब्यात. बाबा, तुम्ही? बायाजी अप्पा, मी सावजीच्या शेतात गेलो होतो. कशासाठी बाबा? सावजीने शेतात ऊस लावलाय. मी भरपूर खाल्ला. साखरेहूनही जास्त गोड होता. बाबा, बाबा, आज सोडणार नाही मी त्याला. सगळ्या ऊसाची नासाडी केली माझ्या. माहिती नाही किती ऊस खाल्लाय माझा. सावजी,
बायाजी अप्पा, हो बायाजी अप्पा, बायाजी अप्पा बाहेर या. सावजी, तुम्ही? काय झालं सावजी? काय इतकं चिडलाय? काय चिडलोय? अरे तुझ्या गोंद्यानं माझं अख्खं शेत तुडवलंय. गोंद्याने? हो, माझं उसाचं सगळं शेत वाया घालवलंय त्यानं. माहिती नाही किती ऊस खाल्ला त्याने. सावजीने शेतात ऊस लावलाय. मी भरपूर खाल्ला. साखरेहूनही जास्त गोड होता. सावजी, ही तर साईबाबांची लीला आहे. वा 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 वैद्य बुवा, ऊस खाल्ला गोंद्याने आणि बायाजी अप्पाला यात साई बाबांची लीला दिसून येते. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलंय. आता जर गोंद्याने माझ्या शेतात पाय ठेवला तर मात्र मी माझ्या काठीची लीला दाखवेन बायाची. तुलाही आणि त्या गोंद्यालाही. समजलास? चला रे. श्यामा, त्या भगवंताची लीला कुणालाही समजत नाही. बाबा, मी तुमच्यासाठी खीर आणलीयस ना लक्ष्मीची आई? परत माझ्यासाठी खीर आणण्याची काय गरज होती? परत? म्हणजे तुम्ही आधीच खीर खाल्ली आहे साईनाथ? हो. पण मी तर तुम्हाला खीर दिलीच नाही. नीट आठवा लक्ष्मीची आई. खीर झाल्या झाल्या मी ती तुम्हाला देण्यासाठी घेऊन आले. तेव्हा बयाजी अप्पा पाटीलचा गोंदा बैल आला आणि मी त्याला खीर दिली. खूप चविष्ट खीर होती लक्ष्मीची आई. मला खूपच आवडली. काजू टाकून खीर तर पक्वान्न बनली. साईबाबा, तुम्ही ज्या गोंद्याला तुम्ही खीर भरवलीत लक्ष्मीची आई, ते माझंच तर एक रूप आहे. अशा प्रकारे इतर प्राणीही माझीच रूप आहेत. अगदी जनावर पण. मीच त्यांच्या आकारात डोलतो. अगदी हे चराचर विश्व देखील मीच तर व्यापलंय. जो कोणी या सर्वांमध्ये माझं दर्शन करतो तो मला अत्यंत प्रिय आहे. सबका मालिक एक. वैद्य बुवा बैल, वैद्य बुवा बैल. वैद्य बुवा. अरे लकू पडला. आता असला तर सगळे दात पाडून ठेवीन. चला पळा इथून. काय झालं लखू मारवाडी? ही काठी घेऊन कोणाच्या मागे पळतोयस? त्याच्याच मागे ज्याने आज माझ्या दुकानात घुसून सर्व दुकानाचं सामान उद्ध्वस्त केलं. आणि तो तुझ्या गोंद्याशिवाय दुसरा कोण असू शकतो? आणि आता तू म्हणशील की गोंद्या तुझा नाहीये, तो तर शंकराचा आहे. लखू मारवाडी बरोबरच बोलतोय. त्या दिवशी तो गोंड्या आमच्या शेतात घुसला होता. आम्ही घराच्या मागे धान्य वाळवायला ठेवलं होतं. कळलं पण नाही कधी ते गोंद्याने खाऊन टाकलं ते. एवढंच नाही, त्या गोंद्याने माझ्या पतीला शिंग मारलं. अरे राम राम राम, पाठीला मारलं का? बरंच लागलं असेल ना त्याला. ऐकलंस ना बायाजी अप्पा, तुझ्या गोंद्याने सगळ्यांना हैराण करून सोडलंय. आणि आमचं जे नुकसान झालंय ते कोण भरून देईल? हे पहा बायाजी अप्पा, माझ्या मते तू तुझ्या गोंद्याला गोशाळेत सोडलं पाहिजे आणि त्याला आणि द्वारकानाथजींना त्यांच्या गावी. अरे चुप बस मूर्खा. वैद्य बुवा बरोबर बोलतायत. राम राम राम. वैद्य कुलकर्णी तर नेहमीच 16 बरोबर बोलतो. पण
वैद्य बुवा घेऊन कोण जाईल त्याला? अरे अरे आपला लक्कू मारवाडी. बरोबर बोलताय. असं आहे ना, व्यापारासंदर्भात हा येवल्याला जातच असतो आणि गोशाळा तर येवल्यातच आहे. घे रे लखू, ठेव तुला. अरे ठेव रे, हे सगळे पैसे तुझ्यासाठी आहेत. हो, सगळेचे सगळे तुझ्याचसाठी. हं? हा, अगदी तसंच जसं तू आमच्यासाठी आहेस. पण लखू मारवाडी, तसंच व्हायला पाहिजे जसं आम्ही सांगितलंय. तसाच होईल द्वारकानाथजी. लक्षात ठेव, तो गोंद्या बैल पुन्हा शिर्डीत नाही आला पाहिजे. हं. नाही येणार वैद्य बुवा, अजिबात नाही येणार. चला आता मी निघतो वैद्य बुवा, द्वारकानाथजी. हो नक्की. अरे दरवाजा तर तिथे आहे, जा लवकर. सांभाळून जा. आता उद्याचा सूर्य उगवल्याबरोबर साऱ्या शिर्डीत धुमाकूळ माजेल. धुमाकूळ, धुमाकूळ. वैद्य बुवा, उद्या शिर्डीमध्ये भूकंप येणार आहे का? अरे राम राम राम, भूकंपच नाही तर पाऊस, वादळ सगळं काही येणार आहे. गोंद्या, गोंद्या, मला माफ कर गोंद्या. मी तुला इथे थांबवण्यासाठी काही नाही करू शकले. तू जिथे खा कुठे माझ्या बाळा, राहशील खा. सुखी राहा. दीर्घायुषी हो माझ्या गोंद्या. लखू, तू याला घेऊन लवकर जा. गोंद्या, जा. मी हे तुझ्यासाठीच केलंय, खाऊन घे. गोंद्या, गोंद्या. अरे अरे राम राम राम, सत्यानाश हो ह्याचा. अरे हा ढोंगी साई इथं का आलाय? आता त्याने ह्या गोंद्याला शिर्डी बाहेर नेण्यापासून अडवलं तर? मग साई बाबा बाहेर घेऊन अरे जातील. चुप बस, नाही तर मी तुला गोंद्या बरोबर पाठवून देईन. हा, गोंद्या, गोशाळेत मस्ती नाही करायची. दुसऱ्यांना त्रास नाही द्यायचा. प्रणाम बाबा. प्रणाम. लखू, बोला बाबा. हे पहा, गोंद्याला सही सलामत गोशाळेत नेऊन पोहोचव. जा. हो बाबा. गोंद्या, देवा, तुम्ही गोंद्याला थांबवू शकत होतात, पण मग तुम्ही का नाही अडवलं? का देवा, का केलं तुम्ही असं? श्यामा, गावाचा निर्णय ना मी बदलू शकतो, ना मी टाळू शकतो, ना मी अडवू शकतो. तुम्ही माझं म्हणणं टाळताय. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता. अरे, हे तुझं माझ्यावरचं प्रेम आहे जे बोलतंय. प्रेम नाही, राग बोलतोय देवा, राग बोलतोय. हा, गुरुजी बरोबर बोलतायत बाबा. माझ्या मते गोंद्याला पण हेच हवं होतं की तुम्ही त्याला थांबवावं. बायजी आप्पा तर तुम्हाला मनातल्या मनात हेच विनवत होता बाबा. गोंदिया गेल्यानंतर का कुणास ठाऊक, पण साऱ्या गावात एक उदासीनता भरून राहिली. एकदम शांतता पसरली आहे शिर्डीत. अरे आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला आपण आपल्यापासून वेगळं करू शकतो का देवा? गोंद्या बायाजी अप्पाच्या कुटुंबाचा एक सदस्य होता साईनाथ. बायाजी अप्पाला मूलबाळ नाहीये ना. गोंद्याला बायाजी अप्पा आपल्या मुलासारखं मानत होते. माहिती नाही काय वाटलं असेल त्याच्या मनाला. हे तुम्ही ठीक नाही केलं देवा. हा, अजिबात योग्य नाही केलं तुम्ही. हा, जे होतं ते भल्यासाठीच होतं आणि जे होईल तेही चांगलंच होईल. अरे, तुम्ही सगळे मला
पाषाण हृदयी समजलात का? पण माझा देखील नाईलाज आहे. जे व्हायचं असतं ते तर होणारच आहे. त्याला कुणीही टाळू नाही शकत. मीही नाही. जय दुर्गा जय माता जय दुर्गा जय दुर्गा जय माता जय माता जय दुर्गा जय माता जय माता जय सिंहवाहिनी जय दुर्गा जय खड्गधारिणी जय माता सिंहवाहिनी खड्गधारिणी महिषासुर घाता जय दुर्गा जय माता जय माता जय दुर्गा जय माता जय माता. नानी पाणी द्या. पाणी कुठे आहे हो? सगळं संपलंय. संपलं? अरे थोडा वेळ बसून आराम करूयात. हा, या बसा. हा. नानी माझा घसा कोरडा पडतोय. थोडा वेळ वाट पहा. इथून कोणी जाताना दिसलं तर त्याच्याकडून पाणी मागून घेऊ. नानी मला पाणी हवंय. नानी मला असं वाटतंय की माझा जीव जाईल. नानी येईल. कुणी ना कोणीतरी यात्रेकरू नक्की येईल. त्याच्याकडून पाणी मिळेल. तुम्ही तुमचं मन कुठेतरी दुसरीकडे वळवा. पाणी पाणी पाहिजे नानी. पाणी. कोणी आहे का? माझे पती पाण्यासाठी तडफडतायत. आम्हाला पाणी हवंय. पाणी आणलंस का नानी? थोडा धीर धरा. माझा जीव चाललाय नानी. मला पाणी पाहिजे. बाबा तुमच्यासाठी ताक आणलंय. काय झालं बाबा? नूरताई, माझ्या नानाला तहान लागली आहे. त्याला पाणी पाहिजे आणि त्याला पाणी पाजायला पण कोणी नाहीये तिथं. आणि त्याच्याजवळ पाणी नाहीये. पण देवा, नानासाहेब चांदोरकर आहेत कुठे? नाना नानी आता हरिश्चंद्राच्या जंगलात आहे. बसा इथे. बसा इथे. पाण्याला जीवन देखील म्हणतात श्यामा. त्या जंगलात नानाला जीवन नाही मिळालं तर माझ्या नानाचं काही खरं नाही. तुम्ही भक्तवत्सल आहात साईनाथ. तुम्ही नानासाहेबांना जीवन देऊ शकता बाबा. हो बाबा, तुम्ही तर नेहमीच म्हणता की तुमचा भक्त 7 समुद्रापार जरी असला तरी त्याच्या कल्याणासाठी तुम्ही ताबडतोब तिथे पोहोचता. हो देवा, तुम्हाला तर गाडी घोडा वाहनाची पण गरज नाही. पाणी पाणी पाणी. साई बाबा, नानासाहेबांचं रक्षण करा बाबा. माझ्या कुंकवाचं रक्षण करा. मी तुम्हाला शरण आले बाबा. हवं तर माझे प्राण घ्या.
नानासाहेबांचं रक्षण करा. पाणी पाणी नानी. का रडताय ताई? अरे भावा, मला मदत करा. माझे पती तहानेने व्याकुळ झाले आहेत. त्यांना पाणी हवंय. नानी, पाणी आणलंस का? माझ्याकडे पाणी नाहीये. पण ताई, निराश होण्याचं काही कारण नाहीये. हे ज्या दगडावर बसलेले आहेत त्या दगडाखाली पाणीच पाणी आहे. फक्त दगड दूर करा. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. साई राम साई श्याम. कुठे आहे पाणी? कुठे आहे? सुख धाम धन धाम, गुण धाम यश धाम, भक्त वत्सल दीन बंधू पाणी आलं. नानासाहेब, पाणी आलं. पाणी. नानी, जीवात जीव आला. हा लाकूड तर आपल्यासाठी देवच आहे. कुठे गेला? अचानक आला आणि तसाच अचानक गायब झाला. हे नक्कीच साईबाबा होते. ते मला वाचवण्यासाठी इथे आले होते. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिन अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा रमन हमारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. नूरताई, ताक कुठंय? ते दे मला. माझ्यासाठी आणलंयस ना? हो बाबा. गुरुजी, बहुतेक साईनाथांच्या कृपेने नानासाहेबांना पाणी मिळालं. सबका मालिक एक.